पिंपरी येथील नवमहाराष्ट्र महाविद्यालयात रविवारी एक दिवसीय नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। त्याला पिंपरी चिंचवडमधील युवकांनी दिलेला प्रतिसाद दिसून आला। सध्या आपल्या आसपास जर पाहिले तर तरुण तरुणींचा वर्ग मोठ्या प्रमाणात दिसून येतो, पण त्याचबरोबर आपण त्यांच्या शिक्षणाकडे पाहिले तर ते देखील त्यांनी उच्च शिक्षण घेतलेले दिसून येते, परंतु त्यातील बरीचशी मंडळी ही नोकरीच्या शोधात दिसून येतात। यावर उपाय म्हणून पिंपरीमधील संदीप वाघेरे युवा मंच याचे अध्यक्ष संदीप वाघेरे यांनी रविवारी एक दिवसीय नोकरी मेळाव्याचे आयोजन केले होते। या पंचक्रोशीमध्ये बरेच असे सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्यांना हाताला काम नाहीये। त्या प्रत्येक माणसाच्या हाताला काम द्यायचा प्रयत्न या जॉब फेअर रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही गेली 4 वर्ष झाले करतोय। तुम्ही यापुढेही चालू ठेवणार का फक्त या वर्षापुरतच मर्यादित? नाही, ह्यापुढेही कंटिन्यू चालू ठेवणार की पिंपरीमध्ये जेवढे काही बेरोजगार तरुणी आहेत त्यांना त्यांच्या क्वालिफिकेशन प्रमाणे त्यांना त्यांच्या हाताला काम भेटलं पाहिजे, त्यांचा उदरनिर्वाह व्यवस्थित चालला पाहिजे, 4 पैसे त्यांच्याकडे आले पाहिजे आणि त्यांच्या घराचा आणि त्यांच्या कुटुंबाचा उत्कर्ष झाला पाहिजे। आतापर्यंत काय रिस्पॉन्स आला? किती फॉर्म? आतापर्यंत 2000 ते 2200 लोकांनी रजिस्ट्रेशन करून गेलेले आहेत आणि टोटल असे 6000 जॉब आहेत। वेगवेगळ्या कंपन्या आहेत, टोटल 55 कंपन्या आहेत। IT, त्याच्यानंतर IT सेक्टरमधल्या, परत इंजिनिअरिंग सेक्टरमधल्या, परत फार्मा आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या आहेत आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या चॉईसप्रमाणे इथं जॉब मिळेल। 5 वाजेच्या नंतर ज्यांना अपॉइंटमेंट लेटर लगेच इथंच नियुक्त करून आम्ही देणार आहेत। आमच्या महाविद्यालयात म्हणजे फार जुनं महाविद्यालय आहे आणि अनेक वर्षापासून या ठिकाणी मुलं पासआउट होतात, जॉबचा प्रश्न येतो मुलांचा आणि ह्यासाठी महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलतर्फे आणि माननीय संदीप वाघेरे यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आम्ही हा रोजगार मेळावा किंवा आपण त्याला जॉब फेअर म्हणू किंवा मेगा जॉब फेअर याचं आयोजन केलं आणि निश्चितच आमच्या महाविद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी या ठिकाणी आलेत। ते आता या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी सुद्धा गेलेले आहेत वर आणि आणखी मुलं येत आहेत, आणखी प्रतिसाद आहे। फक्त मुलंच नाही आमचे, तर या पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, IT, फार्मा, BEd या अनेक क्षेत्रातली मुलं या ठिकाणी आलेली आहेत। त्यांना 6000पेक्षा जास्त वेकन्सीज आहे आणि मला खरोखरच सांगायला खूप चांगलं वाटतं की आम्ही हे सगळं जे करतोय ते विद्यार्थ्यांसाठी करतोय। आमच्या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांच्या प्रत्येकाला जे एज्युकेटेड आहेत त्यांना जॉब नाहीत अशांना हे मिळावं काय की जॉब्स मिळावे म्हणून करतोय आणि यामध्ये माननीय संदीप वाघेरे साहेब यांनी खरोखरच आम्हाला एक सहकार्य दिलं आणि त्यांच्या सहकार्यामुळे हा आम्ही भव्य असा रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित केला। यामध्ये 500हून अधिक कंपन्यांनी सहभाग घेतला होता। तसेच येथे आलेल्या तरुणांना एकाच व्यासपीठावर अनेक कंपन्यांच्या विविध पदांसाठी मुलाखती देण्यासाठी मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त करताना दिसून आला। पण इथे हा उपक्रम चालू झाला असल्यामुळे मला खूप फायदा झाला आहे। म्हणजे इथे 5-6 कंपन्यांना मी इंटरव्ह्यू दिला आहे आणि मला खूप फायदा झाला आहे। म्हणून असेच उपक्रम चालू ठेवा, म्हणजे आम्हालाही बेरोजगार लोकांना फायदा होईल ह्याचा। शहरात अशा प्रकारचा उपक्रम हाती घेतल्यामुळे तरुण रोजगारांना आपल्या शिक्षणानुसार एकाच छताखाली विविध पर्याय मिळाले असल्याने अनेक तरुणांना याचा फायदा झाला असणार हे नक्कीच। या मेळाव्यात एकूण 6000हून अधिक नोकऱ्या तरुणांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या।